गाईस कंटाळा येतोय बरं का. असं एकटं राहिलं ना काय ना काय खाऊ खाऊ काहीतरी खाऊ असं वाटतंय. बरे घरात जास्त काही ठेवत नाही म्हणून, नाहीतर ऑलरेडी फुगलेली आहे खाऊन खाऊन. आणि घरात जर जास्त काही खायचं राहिलं तर अजून जास्त फुगून जाईल, तर माझी तब्येत जास्त वाढत चालली आहे दिवसेंदिवस. तर फ्रीजमध्ये काहीच नाही खायला, बघू शकताय तुम्ही हे कंड पडलेले आहे. व ते बघूया बरं, भूक लागली सारखं वाटतंय मला आणि झोप पण लागते. हरी गेली क्लासला आणि आपले भांडे उष्टे पडलेले तिकडं आणि इथं धुतलेले आहेत. तर असं ना कंटाळा येतोय ना की काहीच करू वाटत नाही, बोर वाटते. तर कुठं जायला बी जमत नाही, काय नाही करत राहून सारखं सारखं. एकदम तब्येत तर माझी जास्तच वाढत चालली आता दिवसेंदिवस, कारण की जास्त करून फिरणं होत नाही बाहेर त्याच्यामुळे. आणि चिखली काल कन्यापूजेला गेलेली होती ती, तर एका बाईकडे, तर त्याने बोलवलेलं होतं. तर याच्यात बघूया काय आहे. हो अक्रूड, ओकांच्या बाहेर अक्रूड पण आणून ठेवते बाबा. तर हे खाल्ल्यानं काही तब्येत वाढणार नाही यात गॅरंटी आहे. पावसाळ्यात आणलेले होते बरं का. तर हा एक असते त्याचा हाफ करून करून खातोय आम्ही, पुरवतोय अक्रोड. आणि याच्यात खजूर आहे वाटतं, कारण की आता कसं उघडू याला. अक्रोड हाय अक्रोड, ओ सॉरी खजूर. तर असं खावं काहीतरी. गेलंच अर्ध खायचं होतं, तर असं असतंय माझं. आता खाईल, मग थोड्या वेळात हनीला जायला जाईल. मग काय संपलाच दिवस आपला. असंच असतोय रोजचं माझं असंच असते. म्हणून सगळी फुगत चालली आहे, बाहेर फिरणं होत नाही आहे, काय नाही, तेच चाललं आहे. आणि बोर तर एवढे होते ना, भांडे पडले तर आता घासूच वाटत नाही. ते 4-5 भांडे पडलेत माझे, ते घासू वाटत नाही. आता चहा वेळ झाली की संध्याकाळी आणि येईल तेव्हा एकत्रच घासेल. दिवसभर किती 2-3 भांडे निघतातच की जेवण करून झाल्यावर. मग किती घासायचे बरं ते भांडे पडलेले तर माझे. घासेल आता संध्याकाळी चहा झाल्यावर. दीदी अच्छा, हां चल. कोणाची? कोणाची मम्मी? काव्याची मम्मी ग. हां का, म्हणून दीदी घेऊन चालली. अच्छा. घरात मस्त थंड थंड वाटतंय ग. आणि घरात थंड थंड वाटतंय, बाहेर जाऊन आहे पण AC सारखं वाटलं मला. घरात थंडी वाजते. आज हनीचं लवकर क्लास, म्हणजे अभ्यास लवकर झाला ना ग तुझा आज. हां, नाही तर लेट होती रोज. कशाला रिकामे उद्योग करायचे. पडली असती ना आता. असं असते चिमणीचं. पाणी झालं, पाणी पिलं का, तर असं पाणी घेऊनच जाते हनी. माकडा बांधण्यासाठी सरक होतं, सरक.
ए मी पडेल बरं का सरक. तुझ्या अंगावर पडली ना चेपली जाशील सरक. हा पापड होऊन जाईल. पापड होऊन जाईल तुझं आला सरक. घे सरक सरक सरक. तर मित्रांनो कढी होतीये कढी. इकडं होते खिचडी. बनवते कढी खिचडी. आणि इकडं चाललंय मोबाईल बघायचं. मोबाईल साठी भांडताय दोघं पण. अरे मला वाटलं बघत नाही म्हणून हळू बोलत होते मी. घेतलं कढी लो कढी. टेस्टी टेस्टी आंबट आंबट. चला होऊ देते आता. थोडंसं लो फ्लेमवर करते आणि मस्त धीरे धीरे होऊ देते. काय चाललंय? चल रहा है समझ में नहीं आ रहा है. कोणाला आणलं? थकली आणि नुसती आज तर खूपच खेळली ना ग. चालू दे.